हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टदेवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांग आजचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज सोमवार दिनांक 29 डिसेंबर 2025, शालिवान शके 1947, संवत्सर विश्वावसु, आयन उत्तर, ऋतू शिशिर, मास पौष, पक्ष शुक्ल. तिथे मित्रांनो आजची नवमी तिथी आहे. सकाळी 10 वाजून 13 मिनिटांनंतर दशमी तिथीला सुरुवात होईल. वार रविवार आहे. नक्षत्र मित्रांनो रेवती नक्षत्र आहे. सकाळी 7 वाजून 41 मिनिटांनंतर अश्विनी नक्षत्राला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे 6 वाजून 5 मिनिटांनंतर भरणी नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो परित योग आहे. सकाळी 7 वाजून 36 मिनिटांनंतर शिवयोगाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे 4 वाजून 31 मिनिटांनंतर सिद्ध योगाला सुरुवात होईल. मित्रांनो, करण मित्रांनो कौलव करण आहे. सकाळी 10 वाजून 13 मिनिटांनंतर तैतील करणाला सुरुवात होईल आणि रात्री 9 वाजून 6 मिनिटांनंतर गरज करणाला सुरुवात होईल. मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य धनु राशीत असेल, चंद्र आणि शनी मीन राशीत, गुरु मिथुन राशीत असणार आहे. मुंबई भागातील सूर्योदयास्त जाणून घेण्यापूर्वी मित्रांनो, चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना 7.5 सुरू आहे. तर या राशींच्या जातकांना 7.5 त्रास होत आहे असे वाटत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून ज्योतिषाकडून आपले शनिदेवतेची पोझिशन जाणून घ्यावी आपल्या जन्मकुंडलीत. ती जर शुभ स्थितीत असेल तर काही हरकत नाही, पण अशुभ स्थितीत असेल तर मग मात्र आपल्याला शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे. मित्रांनो, मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे. सूर्योदय सकाळी 7 वाजून 12 मिनिटांनी, तो सूर्यास्त जो आहे तो सायंकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. अस्तंगत ग्रहांमध्ये मंगळ ग्रह 10 नोव्हेंबर पासून, शुक्र ग्रह 14 डिसेंबर पासून अस्तंगत होत चाललेला आहे. तर वक्री ग्रहांमध्ये गुरु हा वक्री ग्रह असून तो 11 नोव्हेंबर पासून वक्री होत चाललेला आहे. मित्रांनो, तर हे तीनही ग्रह आपल्याला काय फळ देतील, कसे देतील, तर यासाठी आपण ज्योतिषालाच हे प्रश्न विचारले पाहिजे. मित्रांनो, ते सांगू शकतील. मित्रांनो, या प्रसंगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प तयार करावा आणि त्या संकल्पात काम करत धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय पडेल. मित्रांनो, आता आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातून एक पळी पाणी, थोड्या अंशात एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि या छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. हर ओम शिव शिव शंभोराज्ञे प्रवर्तमान सत्य ब्रह्मणो दिथे परादे श्वेत वराह कल्पे वैवस्वत मनोतय कलियुगे प्रथम पाते चंबुदुपे भरतवर्षे भरतकंठे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमान शालिवान शके 1947 प्रभावादी 66 संवत्सरामध्ये विश्वावसु नाम संवत्सरित उत्तरायणे हेमंत शिशिर ऋतू पौष मासे शुक्ल पक्षे इंदू वासरे रेवती नक्षत्र परिक योगे कौलव करणे नवमी शुभ तिथो वीर गोत्रात उत्पन्न में कड़प्पा मोह पात दुरित राशि पार्वती पति परमेश्वर विद्यात विधिवत नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातळी संकल्पाचे पाणी समोरच्या तामणात सोडून द्या. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 7 वाजून 36 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल
तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे, नवीन संकल्प तयार करायचा आहे. त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा, तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. यात धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक 29 जानेवारी, दिनांक 1, 2, 8, 10, 11 आणि 12. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक 29 जानेवारी, दिनांक 2 आणि 5. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिला दिनांक 29 जानेवारी, दिनांक 1, 5 आणि 12. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 19, क्षमा करा, 29 जानेवारी, दिनांक 2, 5, 11 आणि 12. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले तिथं जानेवारी, दिनांक 1, 5, 8, 10 आणि 11. मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो. उपनयन करण्यासाठी 4 फेब्रुवारी, विवाह करण्यासाठी 3 फेब्रुवारी, वास्तुशांती करण्यासाठी 6 फेब्रुवारी, भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी 4 फेब्रुवारी, देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी 6 फेब्रुवारी शिवाय मुहूर्त नाही मित्रांनो. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते. कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहित असवा, पंचांगधारका संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या आधारे आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो. आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही यापेक्षा वेगळा मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो. मित्रांनो, आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी मित्रांनो सकाळी 10 वाजून 13 मिनिटानंतर आहे, त्याआधी नाही. जर आपल्याला नव्याने काय होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असतील तर आपण करू शकता मित्रांनो. त्यामुळे अग्नी पृथ्वीवर जो हजर आहे तो या वेळेपर्यंत नाही, पण यानंतर तो आहे मित्रांनो. म्हणजे सकाळी 10 वाजून 13 मिनिटांपर्यंत हजर आहे. या वेळेनंतर तो हजर नाही. म्हणजे 10 वाजून सकाळी 13 मिनिटांपर्यंतच आपल्याला नव्याने काही होमयज्ञ कर्मकांड सुरू करायचे असेल तर अवश्य सुरू करू शकता. पुढे जाऊन ते बंद पडू देऊ नका, अन्यथा आपल्याला दोष लागू शकतो मित्रांनो. मित्रांनो, राहू काळ सकाळी 7:30 ते 9 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी होत असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करतो. म्हणून आपण या 1.5 तासाच्या काळात महत्वाची किंवा विशेष अशी कामे करू नका. जी रेग्युलर आहे तीच कामे करा मित्रांनो. मित्रांनो, 3 विशेषमध्ये दशमी श्राद्ध कर्म आहे. आपल्याशी संबंधित असे कोणी आपले नातेमध्ये आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असेल तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदानयुक्त श्राद्ध कर्म करणं गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळात करा. तेव्हाच आपली अं, पितरसेवा जी आहे ती संबंध आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा जो व्हिडिओ आहे तो मी ह्याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मतात सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.